चला करूयात सुरू. प्रार्थना म्हणूयात. व्हिडिओ ऑन करा, जरा दिसू द्यात मला सगळे, छान फ्रेश वाटेल म्हणजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला उठून उभं राहायचे. वॉर्मअप एक्सरसाइज. मान वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मान डावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. मान डावीकडे उजवीकडे. रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाम वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डर वरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात. कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. दोन्ही पाय जुळवून. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन. एका पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊल वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊल वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रॉस लेग टच. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कारासाठी तयार. थोडंसं फास्ट सूर्यनमस्कार घालतो आपण सॅटरडेला. जमतील झेपतील असे घाला. रेग्युलरच्या मुलींनी. ॲडव्हान्सच्या ना तर सवय आहेच आहे.
आणि जर तुम्ही शिफ्ट होणार असाल ॲडव्हान्स बॅचला तर प्रयत्न करा थोडेसे फास्ट घालायचे. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भाणवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. शेवटचा सूर्यनमस्कार होल्डिंगचा. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रेम ह्रोम ह्रः. मित्र रवी सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मर्ची आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर 1. 2 ला श्वास सोडत कमरेतून खाली 2. 3 ला श्वास घेत डावा पाय मागे 3. 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय 4. 5 ला गुडघे छाती कपाळ जमिनीला लावायचे 5. 6 ला हात कोपऱ्यात सरळ 6. 7 ला कंबर वर उचला 7. 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय 8. 9 ला उजव्या पाया शेजारी डावा पाय 9. 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार 10. चला शवासन पाठीवरती झोपा.
चला, उठून बसायचे, बैठक स्थितीमध्ये यायचे. पाठीचा कणा ताठ, प्राणायाम करणार आहोत. 3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छातीवरून हवा घ्या आणि सावकाश सोडा. कपालभातीला वेळ लावतीये. श्वास घेऊन श्वास फेकायला सुरू करायचा आहे. सुरू. 2 मिनिटासाठी वेळ लावतीये. संथ श्वसन. संथ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. चला, जलद श्वसन प्रकार पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सलग करणार आहोत. प्रकार पहिला, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. श्वास घ्यायला सुरू. घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2
थांबायचे, ब्रीदिंग नॉर्मल. दुसरा प्रकार करायचा आहे आपल्याला. अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद, फक्त डावीने श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. फास्ट घ्यायचा सोडायचा. श्वास घ्यायला सुरू. घ्या सोडा, 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 घ्या सोडा. एक दोन, 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 एक दोन. ब्रीदिंग नॉर्मल. तिसरा प्रकार करायचा आपल्याला. तर्जनीनं डावी नाकपुडी बंद करा. फक्त उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. फास्ट श्वास घ्यायला सुरू. घ्या सोडा, 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 घ्या सोडा. एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन. थांबायचे, ब्रीदिंग नॉर्मल. तीन खोलवर श्वास घ्या सोडा. चौथा प्रकार हाताची प्रणव मुद्रा. अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करायची. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा. डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा. उजवी नाकपुडी बंद, डावीने सुरुवात. श्वास घ्यायला सुरू. घ्या सोडा, 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 घ्या सोडा. एक दोन, 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 एक दोन. ब्रीदिंग नॉर्मल. पाचवा प्रकार करणार आहोत. तर्जनीनं लेफ्ट साईडची नाकपुडी बंद करा. फक्त उजवीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. डावी नाकपुडी बंद, उजवीने सुरुवात. श्वास घ्यायला सुरू. एक दोन, 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 एक दोन. थांबायचे, ब्रीदिंग नॉर्मल. छान. तीन खोलवर श्वास घ्या सोडा.
दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. ओंजळीमध्ये डोळे उघडा. हरिओम. चला आज आपला आजचा टॉपिक काय आहे? आपल्याला बोलायला वेळ शिल्लक राहत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पॉईंटवरती येते आहे. कारण एक एक विषय चिटकत जातो आणि मग आपल्याला वेळ पुरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, नवीन महिना सुरू होतोय. पहिल्या 2-3 इन्स्ट्रक्शन मी आधी देते. सोमवारपासून आपली नवीन महिन्याची नवीन बॅच सुरू होत आहे. ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. आज मध्ये शक्यतो ॲडमिशन घ्या. उद्या मी बिझी आहे, माझं काही स्केड्यूल लागलेलं आहे. मग तुम्ही लास्ट मिनिट ॲडमिशन करता आणि मग मला लास्ट मिनिट तुम्हाला घ्यावं लागतं. मग उद्या पहाटेपासून सोमवारी तुमचे मेसेज सुरू करतात की आता मला 6च्या पहाटेच्या बॅचला जॉईन करा, 7च्या बॅचला जॉईन करा, आणि मी असते सेशनमध्ये. आता मी सेशन घ्यायचं सोडून मी तिकडे लास्ट मिनिटला कसं काय करणार? मग कदाचित माझ्याकडनं नाही झालं तर तुमचा तो दिवसाचा सेशन बुडू शकतो. त्यातनं मला वेळ झाला तर मी करते. आता हे समजून घ्या, हे दर महिन्याचं स्ट्रगल आहे माझं. तर तुम्ही मला थोडी मदत केली तर ते कमी होईल. म्हणून करून करायची आहे ॲडमिशन तर थोडीशी लवकर करा. दुसरी गोष्ट, 1 तारखेपासूनच आपला वेट लॉस सेशन देखील सुरू होत आहे. वेट लॉसच्या मुलींना सेपरेट ग्रुप झालेला आहे, तिकडे सगळे अपडेट्स दिलेले आहेत. वेट लॉसच्या मुलींनी वेट लॉस करायचं 21 तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर परत डिसेंबरच्या ॲडव्हान्सच्या बॅचला शिफ्ट होऊन तिकडे कंटिन्यू तुमचा जो काय आहे तो सेशन्स करायचा आहे. ओके, त्यांनी आत्ता ॲडव्हान्सला ॲडमिशन एनरोल नाही करायची, तुम्ही ऑलरेडी वेट लॉसला केलेली आहे. अजून एक, आत्ता जस्ट रात्रीच आपला 5 दिवसाचा प्राणायाम मेडिटेशनचा वर्कशॉप संपला, कंप्लीट झाला. आत्ता आहे का कोणी का आत्ता केलेल्या वर्कशॉपमधलं? खूप चांगला एक्सपिरियन्स आला. खूप जास्त वेळ आम्ही प्राणायाम करू शकलो. बरोबर 30 ते 31 मिनिट आम्ही कंटिन्यू प्राणायाम करत होतो. मग कल्पना करा की सलग जर 30 मिनिट तुम्ही प्राणायाम करताय तर बेनिफिट तर मिळणारच आहे, डिफरन्स लक्षात येणारच आहे, मन शांत होणारच आहे, झोप लागणारच आहे, चिडचिड कमी होणारच आहे. कारण आपण रोजच्या सेशनमध्ये 5 मिनिट मॅक्स 7 मिनिटापर्यंत आपण प्राणायाम करू शकतो. कारण आपलं सगळं 1 तासात जे काही डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये तेवढाच वेळ मी प्राणायामासाठी देऊ शकते. म्हणून मेडिटेशनचा भाग म्हणून आपण मग प्रार्थना, ओंकार जप वगैरे घेतो. पण जर तुम्हाला सलग 30 मिनिट प्राणायाम करायचं असेल किंवा केलं तर किती छान मनाला शांती येईल. तर ह्याची अनुभूती आत्ता ह्या लास्ट वीकमध्ये झाली. मुलींना सगळ्यांनाच, म्हणजे जेवढे काही ॲडमिशन्स होते त्यांना खूप छान वाटलं आणि मी त्यांना पुढची गाईडलाईन देखील दिली की एवढं पुरेसं नसेल वाटत तुम्हाला, प्राणायाम करूनही तुम्हाला जर झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला आहे तरीही तुमची विचारांची साखळी जर संपत नाहीये तर तुम्ही त्याच्या नेक्स्ट लेवलसाठी प्रयत्न केले पाहिजेत की आपल्याला हे पुरेसं नाहीये तर मी अजून मदत मला स्वतःला केली पाहिजे. मग आपण मदत कुठल्या प्रकारे करू शकतो? तर आपण काउन्सिलिंगची मदत घेऊ शकतो की जेणेकरून आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी साठलेल्या असतात आणि त्या निघत नाहीत. विचारांची साखळी कशाने तयार होते? आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूयात की विचारांची साखळीच कशाने तयार होते की कुठला तरी एक सब्जेक्ट लॉक झालेला असतो, कुणीतरी हर्ट केलेलं, काहीतरी घटना घडलेली, अनएक्सपेक्टेड सिच्युएशन काहीतरी आलेली असते की ज्याचा आपण विचार केलेला नसतो आणि ती आपल्याला ॲक्सेप्ट होत नसते. मग आपल्या मनात विचार असतात, माझ्याच बाबतीत का, मलाच का, मीच का नेहमी? हे सगळे निगेटिव्ह थॉट आहेत आणि सॅड मूड करणारे आहेत. आणि खूप काळ हे विचार राहिला की मग आपण ट्रॉमामध्ये, डिप्रेशनमध्ये असं हळूहळू ह्याच्यामध्ये जायला लागतो. तर हे विचारच जर काढून टाकले तर, समूळ नष्ट केले तर, तो इथे जर लॉक करून ठेवलेला थॉट आहे की मी मला असं होतंय, मी नेहमीच सफर होते, माझ्याच बाबतीत का होतंय, आपण तेच जर क्लिअर केलं तर ते कसं क्लिअर होऊ शकतं? तुम्ही कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं आहे, कोणाला तरी सांगणं, आणि अशा व्यक्तीला सांगणं की ज्याच्याकडनं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, तर तुम्हाला त्यातनं बाहेर काढायला मदत करेल. काउन्सिलर्स याच्यासाठी खूप चांगली मदत करतात, खूप उत्तम मदत करतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यासाठी गौण काहीच नाहीये. जर तुम्ही कोणाची मदत घेता आहात, कोणाला तुम्ही हे करता आहात, मागता आहात, सांगता आहात तुमच्या मनातल्या गोष्टी, जसं मी नेहमीच सांगत आले, रात्री पण मी सेशनमध्ये सांगितलं, आपल्याला ताप, सर्दी, खोकला होतो, व्हायरल इन्फेक्शन होतं, आपण काय करतो? ते सहन करत बसतो का? आपण पहिलं डॉक्टरांकडे जातो.
त्यांना सांगतो काय होतंय मला, सिम्पटम्स सांगतो, त्या अकॉर्डिंगली मेडिसिन्स घेतो, त्याचा कोर्स सुरू करतो. आपल्याला आठवड्यात नीट व्हायचं असतं. का? आपल्याला परत आपल्या रुटीनला लागायचं आहे. आपल्याला ते फिलिंग आवडत नाही, आजारी असलेलं, सर्दी खोकला ताप असलेलं. सगळं रुटीन तुमचं डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे स्वतः डिस्टर्ब होतो आपण. सेम तसंच मानसिक आरोग्याचं आहे. जर तुम्ही एखाद्या घटनेनं गोष्टीनं डिस्टर्ब झाला आहे, पटकन मदत घ्यायची आणि त्याच्यातनं बाहेर यायचं. ती फेज असते, ती कायमस्वरूपी नसतं. ती एक सिच्युएशनल कंडिशन असते की काहीतरी झालंय म्हणून आपण त्या वेळापुरतं डिस्टर्ब झालो आहोत. निघतो बाहेर आपण त्याच्यातनं. हे अतिशय नैसर्गिक आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत होतच. त्याच्यामुळं मी नको सांगायला, मलाच होतंय, मला काय, माझ्याबद्दल काय विचार करतील, मला काहीतरी लेबल लावतील का, असला काहीही विचार आणणं योग्य नाहीये. जसं तुम्ही विचार करता का सर्दी खोकला ताप झाला किंवा काही झालं तर कोणाला सांगायला, सांगून टाकतो, अगं मला ताप आला होता, मी आजारी होते, मला सर्दी होती. हे किती नैसर्गिक आहे. शरीराचं दुखणं आपण ऍक्सेप्ट करतो, मनाचं दुखणं काय ऍक्सेप्ट नाही करत. आपण स्वतःचं नुकसान करतो, लक्षात घ्या. आपण एज्युकेटेड आहोत, आपण तेवढे सजग असायला पाहिजे, तेवढे विचार आपले प्रगल्भ असायला पाहिजे, सुशिक्षित असायला पाहिजेत आपले तेवढे विचार, की दोन्ही पण माझ्यासाठी इक्वल आहे. शरीर आणि मन या दोन्हीलाही माझ्याकडून तेवढंच महत्त्व आहे. मी शरीराला महत्त्व देते, त्याला बरं करण्यासाठी मदत करते, तर मी माझ्या मनाला, माझ्या माइंडला बरं करण्यासाठी हवे त्या प्रकारे मदत करणार. मला हेल्दी माइंड पाहिजे, मला आनंदी राहायचंय, मला प्रत्येक दिवस उत्तम चांगला जगायचा आहे, हाच विचार असला पाहिजे. जसं शरीरासाठी विचार करतो की माझं शरीर मस्तच पाहिजे, मला कुठेही काही कमी नाही पडलं पाहिजे, उगीच मला अडथळा नाही आला पाहिजे माझ्या डेली रुटीनमध्ये. माझं काहीतरी दुखतंय म्हणून मी हे करत नाहीये, ते करत नाहीये. खूप काळ आपण अडकत नाही या सिच्युएशनमध्ये, आपण शोधतो लगेच. जसं आपण व्यायाम करतो, फिजिकल फिटनेससाठी योगा, जिम, वॉकिंग, तुम्ही जे काय ते काही ना काहीतरी करता ना. माहिती आहे, कारण मी व्यायाम केला तर मी चांगली राहणार आहे, मजबूत राहणार आहे, आजारी नाही पडणार आहे, माझा मूड चांगला राहणार आहे, फ्रेश वाटणार आहे. सेम मनासाठीचं तसंच आहे. माझं मन चांगलं आनंदी राहण्यासाठी, एव्हरग्रीन जे म्हणतो तसं राहण्यासाठी त्याला जे जे गरजेचे ते मी देणार. त्याच्यात अजिबात गौण काही नाहीये. त्याच्यामुळे कोणाला सांगण्यासाठी अजिबात विचार करायचा नाही की कोण काय मला हे करेल. ते त्यांचं लक्षात घ्या. जर कोणाचा असा विचार असेल तर ते त्यांच्याकडची उणीव आहे विचारांची, ते सजग नाहीत झालेले. काय उपयोग अशा सुशिक्षितपणाचा जर तुम्ही विचारांनी जर सुशिक्षित नाही आहात. आपण त्यांना करायचं, आपण आपले चांगले विचार देऊन त्यांना सुशिक्षित करायचं, एज्युकेट करायचं. ह्या बाबतीत सगळेच असतात असं नाहीये. आपण करू शकतो. जसं तुम्ही अवेअरनेस करता, मी तुम्हाला सांगते योगासाठी अवेअरनेस करा, तुम्ही करता हे सगळ्यांना सांगा, तुमचे फायदे सांगा. तसाच अवेअरनेस आपण मेंटल हेल्थसाठी करू शकतो. आधी हा विचार आपल्याला पटला पाहिजे, कळतंय? जसं फिजिकल फिटनेसचा विचार तुम्हाला पटलाय म्हणून तुम्ही तो फॉरवर्ड करणार, तसंच मेंटल हेल्थ चांगली असली पाहिजे हा विचार आधी तुम्हाला पटणं खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्ही तो हेल्दी वेनी तुम्ही सांगू शकाल. मी स्वतः त्याच्यावरती किती काम करते तुम्हाला माहिती आहे. मी कन्सल्टन्सी घेते, मी काउन्सिलिंग घेते मुलींचं, की ज्यांना गरज आहे, ज्यांना काही सांगावंच वाटतंय. कोणा एक कान हवा असतो आपल्याला, की जो आपल्याला जज करणार नाही. एक थर्ड पर्सन म्हणून फक्त माझं म्हणणं ऐकून घ्यावं. कुठेतरी माझं मन मला मोकळं करायचं आहे. मी कन्फ्यूज आहे किंवा मी माझ्या मनात रुतलंय, ते कुठे बोलावं कळत नाही. अशा खूप सगळ्या मुलींचं मी कन्सल्टन्सी घेते, मी काउन्सिलिंग घेते, ऐकते मी त्यांचं. मला मेसेज करतात, आम्ही तिकडे मी बुक करते प्रॉपर माझ्या ऑफिसला त्यांचा स्लॉट आणि आम्ही बोलतो. मी त्यांना फ्री करते. मी तुमच्या सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी ओपन केला आहे. जसं मी फ्री सेशन घेते योगाचा, आपला सॅटर्डेचा सेशन हा सगळ्यांसाठी ओपन ठेवते मी. का? सगळ्यांना त्याच्यातनं मदत व्हावी किंवा अवेअरनेस यावा. सेम तसंच मेंटल हेल्थसाठी सुद्धा मी फ्री सेशन घेते. तुम्हाला कोणालाही काही वाटलं, सांगावंसं बोलावंसं, मेसेज करा मला, आपण वेळ ठरवूयात, मी तुम्हाला मदत करेल यातनं बाहेर पडण्यासाठी. ते पुरेसं नाहीये तर आम्ही आत्मकुटीचं तुम्ही आता सगळे ऐकताय बघताय. आत्मयोग कुटी मी कशासाठी सुरू केली आहे, की जर हे तुम्हाला पुरेसं नाही पडत आहे तर अजून आपण चांगल्या वेळेनं त्याच्यावरती काम करतो. तिथे प्रॉपर तुमचं हिलिंग प्रोसेस होते. हिलिंग प्रोसेस म्हणजे काय, की खूप काळचं काहीतरी मनात रुतलेलं आहे, सल असते एक आपल्याला कुठे काहीतरी, सगळं छान चाललंय, सगळं आनंदी आहे, तरी काहीतरी कुठेतरी टोचतंय. किंवा सगळे मस्त राहतात आणि मीच का नाही एवढी आनंदी राहू शकत. एखाद्या सिच्युएशनला सगळेच दिसतात मला एन्जॉय करताना, पण मी 100% काही इन्व्हॉल्व नाही होऊ शकत आहे. काहीतरी कुठेतरी आपल्या मनात बॅक ऑफ माइंड काहीतरी राहिलेलं असतं, त्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो. तर ते ब्लॉकेजेस हिलिंग करण्याची प्रोसेस आपली तिथे होते.
वेगवेगळ्या वेने करतो आपण ते. तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल. त्राटक करतो आपण मनशांतीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी. एकूण काय आहे की मला मन माझं मस्त चांगलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी कुठंच काही स्टक नाही राहिली पाहिजे, फक्त पॉझिटिव्हिटी पाहिजे. मग त्याच्यासाठीचं जे जे काही करायला लागतं ती सगळी मदत आपण तिथे करतो. तुमचा चाइल्डहुड ट्रॉमा काय असेल, खूप सगळ्या गोष्टी आपल्या मनात राहिलेल्या असतात, त्या लहानपणी राहिलेल्या असतात आणि त्या काढलेल्याच नसतात. मग त्या पुढे तशाच कॅरी फॉरवर्ड होतात आणि जेव्हा काही कुठली सिच्युएशन पुढे येते त्यावेळेला आपण त्यावेळेला जी डील केलेली असते लहानपणी त्याच प्रकारे आता रिॲक्ट होतो. हे खूप वेळा, पुष्कळ वेळा मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हे बोलते आहे, सांगते आहे. तुम्हाला हे कळण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये काय प्रोसेस असते, तिथे काय करतो ते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या फिजिकल फिटनेससाठी, जशा मी मदतीसाठी तुम्हाला वेट लॉस सेशन आहे, ॲडव्हान्स बॅच आहे, रेग्युलर बॅच आहे, प्राणायाम सेशन आहे, अगदी तसंच मेंटल हेल्थसाठी आत्मयोग कुटी आहे, प्री कन्सल्टन्सी काउन्सिलिंग आहे. ओके, घ्या, स्वतःला मदत करा. मी सगळ्यांसाठी इथे आहे. तुम्हाला माझ्या सोबत म्हणजे मी त्यासाठी एवढं जास्त ओपनली बोलते की तुम्हाला ऑकवर्ड नाही झालं पाहिजे माझ्याशी बोलताना. तुम्ही सहज मला मोठी ताई, लहान बहीण काय समजायचं ते समजून माझ्याशी बोला, मैत्रीण समजून बोला, पण कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं आहे. कुठेतरी ट्रान्सपरन्सी असणे आपल्या स्वतःची स्वतःसोबत गरजेचं आहे. ते मागे ढकलून इग्नोर मारून स्वतःलाच आपण आनंदी नाही राहू शकत. हा सगळा टॉपिक ह्या वीकमध्ये झाला प्राणायामच्या वर्कशॉपमध्ये. कारण तिकडे येतात तेच त्याचसाठी येतात. एकतर झोपेचा इश्यू असतो किंवा मग विचारांची साखळी थांबत नसते किंवा काहीतरी असं सिच्युएशन असते की त्याच्यामुळे डिस्टर्ब झालेलं असतो. ते अप टू सम लिमिट असतं. सगळ्यात महत्त्वाचं अप टू सम लिमिट असतं. काही एक पिरियड असतो, ती फेज असते, नंतर परत आपण नीट होतो. कोणीच असं नसतं, कोणीच असं नाही की आयुष्यभर एकाच मूडमध्ये राहिलंय. तुम्ही राहता का? रात्री आपला एक मूड असतो तर सकाळी दुसरा असतो. त्याच्यावरनं बघायचं. तुमच्या आजूबाजूला जरी असं कोणी असेल तर तुम्ही त्यांना तेवढेच सकारात्मक पॉझिटिव्ह हँडल करा. हा अवेअरनेस आहे, ना की त्याला ट्रोल करायचं, त्याला दूषणं द्यायचे किंवा त्याला कॉर्नर करायचं. हा आपल्या मनाचा कमीपणा आहे, आपली समज कमी आहे जर आपण असं हँडल करतोय त्या व्यक्तीला. आपल्याकडे ते अंडरस्टँडिंग आलं नाही, ते नॉलेज आलं नाहीये, म्हणून तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या व्यक्तीशी डील करायला, त्याला समजून घ्यायला. जसं सर्दी खोकला झाल्यावरती, ताप झालाय किंवा अजून मोठा कुठला आजार झालाय, आपण एक्सक्यूज देतो ना, नाही आजारी आहे, आराम करू दे थोडंसं. तसंच याच्यासाठी सुद्धा थोडा ब्रेकची, आरामाची गरज असते. ती वेळ त्यांना तुम्ही दिली पाहिजे. तुमच्या अवतीभोवती कोणीही काही दिसलं तरी त्यांना आधाराची गरज असते. काय करू शकतो आपण बाहेरून? हिल तर त्यांचं त्यांनाच व्हायचंय. 4 शब्द चांगले बोलून फक्त आपण त्यांना बरं वाटेल असं करू शकतो ना, तेच करायचं आहे. ठीक आहे, ओके. हा झाला पूर्ण मेंटल हेल्थचा टॉपिक आपला. आता शिफ्ट होऊयात आपण फिजिकल फिटनेससाठी. आजचा टॉपिक काय आहे? वेट लॉस सेशन. वेट लॉस करण्यासाठीच्या टिप्स द्यायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे काय, आता मुली खूप सगळ्या मेसेज करतात की आम्ही वेट लॉस सेशन नाही करू शकत आहे, तरी आम्हाला वेट लॉस करायचं आहे किंवा वेट मेंटेन करायचं आहे, तर आम्हाला डाएट द्या, डाएट सांगा. डाएट मी कितीही सांगितलं तरी आधी आपण बेसिकमध्ये जाणार आहोत. तुम्हाला गट हेल्थ माहिती आहे का? गट हेल्थ सिस्टीम माहिती आहे का? गट हेल्थ काय असतं माहिती आहे का? आपण वेट लॉस, जो मी वेट लॉस सेशन सुद्धा घेते त्याच्यात सुद्धा मी याच्यावरतीच काम करते. गट हेल्थवरती काम करतो आपण. तुम्ही खूप सगळ्या रील्समध्ये, इंस्टाग्रामच्या किंवा पॉडकास्ट किंवा असे कुठल्याही व्हिडिओज त्याच्यामध्ये ऐकलं असेल की गट हेल्थवरती, किंवा खूप सगळे सेलिब्रिटीज म्हणतात की आम्ही गट हेल्थवरती कॉन्सन्ट्रेट करतो, त्याच्यावरती जास्त आमचा फोकस आहे. गट हेल्थ म्हणजे काय की आपल्या पोटामध्ये, आपल्या आतड्यांमध्ये लाखो कोट्यावधी चांगल्या बॅक्टेरियाज असतात आणि त्या बॅक्टेरिया आपल्याला डायजेशन सिस्टीमपासून इम्युनिटीपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळतात ते आपल्या. तर ती डायजेशन सिस्टीम, ते आतडं, स्मॉल इंटेस्टाईन, लॉंग इंटेस्टाईन हे चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यावरती आपली बाकीचं पूर्ण सगळं पोटाची पचनसंस्था डिपेंड असते. गट म्हणजे काय? फक्त पोट नाही, त्याच्यासोबत येतं स्टमक, आतडी, जसं मी आत्ता सांगितलं, स्मॉल इंटेस्टाईन, लॉंग इंटेस्टाईन, मायक्रोबायोम, हे सगळे जे एकत्र मिळून जे असतं की जे शरीर चालवतं,
आधी पोटातल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती जेवण डायजेस्ट होतं आणि मग ते सगळ्या वेन्समध्ये सगळ्या ऑर्गन्सपर्यंत त्याचं सगळं काय म्हणतात ब्लडचं सर्क्युलेशन होतं, त्याच्यासोबत ऊर्जा मिळते त्या त्या ऑर्गनला. हे सगळं कार्य नीट चालण्यासाठी आपली गट चांगलं पाहिजे. जर गट चांगलं नसेल तर काय होतं, तुम्हाला सतत ब्लोटिंग होतं, गॅसेस होणं किंवा पोट फुगण्याचं फिलिंग किंवा कॉन्स्टिपेशन, डायजेशन सिस्टीम नीट नसले की हे सगळं असतं, हे तुम्हाला कॉमनली माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त हेअर फॉल खूप जास्त होतो, स्किन खराब होते, डल दिसते. तुम्ही हे झालं फिजिकलचं. त्याच्यानंतर मूडवरती सुद्धा परिणाम होतो, मूड खराब होतो, शांत वाटत नाही, चिडचिड जास्त होते. अगदी हे पुढे गेलं तर एन्झायटीमध्ये पण ते शिफ्ट होतं. हार्मोनल चेंजेस होते, हार्मोन्स खराब होतात. कारण आपले हार्मोन सगळ्यात जास्त हे पोटाच्या इथे आहेत, मी तुम्हाला नेहमीच सांगते. एवढं सगळं गट हेल्थवरती डिपेंड असतं. म्हणून आपण पहिलं काम काय करायचं, तर गट चांगलं करण्यासाठी, गट हेल्थ चांगली करण्यासाठी प्रयत्न करायचे. गट हेल्थ चांगले झाले तर अपोजिट ह्याचे सगळे फायदे मिळणार आहेत तुम्हाला. हे तुमचं सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या अन्नाचं चांगलं पचन होतं. अन्नाचं चांगलं पचन झालं की तुम्हाला डेफिशियन्सीज ज्या आहेत विटॅमिन्सच्या, न्यूट्रिशनच्या, त्या होणार नाहीत. कारण डेफिशियन्सीज कधी येतात, जेव्हा तुमच्या शरीराला पोषक आहार नीट मिळाला नाही. आपण अन्न खातोच कशासाठी, त्याचसाठी खातो ना, की शरीराला ऊर्जा मिळावी, सगळ्या ऑर्गन्सला सगळं जे हवंय ते पोचावं. अन्न पचलं की हे सगळं सगळ्यांना मिळणार आहे. म्हणजे तुम्ही किती उत्तम अन्न खाल्लं, पचलंच नाही तर काय उपयोग आहे त्या अन्नाचा. आधी त्याच्यावरती काम केलं तर ते गटमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर सगळे पोटाचे प्रॉब्लेम पूर्ण कमी होतात. म्हणजे तुमचं ब्लोटिंग, पोट फुगणं, कॉन्स्टिपेशन, हे जे आहे डायजेशन सिस्टीम खराब असल्यामुळे ॲसिडिटी, हे सगळं हील होतं, पूर्ण क्लिअर होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात लक्षात येणारा बदल काय असतो, की स्किन आणि हेअर चांगले होते. ज्यांची स्किन खराब असते, पिंपल्स असतात अननेसेसरी, गालावरचे पिंपल, मी मागच्या वेळेस पण सांगितलेले की हे सिम्पटम्स असतात. गालावरचे पिंपल्स कशासाठी येतात, हे टी झोनचे पिंपल्स कशासाठी असतात, इथले असतात ते डायजेशन सिस्टीम तुमची नीट नाही आहे. हेअर फॉल खूप जास्त होतो. का तर हेअर तिथं आपल्याला मिळतच नाही व्यवस्थित, पोषणच मिळत नाही. हार्मोन्स चेंज होतात, हार्मोन्स चेंज झाले की पहिला इफेक्ट हा हेअर फॉलवरती होतो. तुमचे हार्मोन्स नीट नाही याचं जर काही कळायचं मार्ग असेल तर तुमच्यात लक्षात येणारा ड्रास्टिकली चेंज म्हणजे हेअरफॉल, एक्सेस हेअरफॉल. नॉर्मल होतोच, एक्सेस हेअरफॉल. स्किन आणि हेअर हे रिफ्लेक्शन असतं आपल्या आतल्या इंटरनल ऑर्गन्स कसे चालू आहेत आणि हार्मोन्स कसे वर्क होत आहेत याचं. तर हे तुम्हाला हे कुठेतरी, किंवा आपले विटॅमिन्स कमी पडलेत शरीरातले, हां विटॅमिन्सच्या टॅबलेट मिळतात, हेअरच्या टॅबलेट मिळतात, स्किनसाठीचे मेडिसिन्स मिळतात, पण ते सगळे बाहेरून आहे, कळतंय. परत अगेन तुमची डायजेशन, तुम्ही टॅबलेट मिळतात, त्या टॅबलेट जरी खाल्ल्या आणि तुमची डायजेशन सिस्टीमच चांगली नाहीये, ती वीक आहे, तुमची पचनसंस्था ओके नाहीये, काय उपयोग आहे ते पचणारे तुम्हाला घेतलेले टॅबलेट. मग आपल्याला मुळापासूनच त्याच्यावरती काम करायचंय. वेट कधी गेन होतं, मी वेट लॉसला पण हे अनेक वेळेला अगदी पाठ करून घेतलेले मग मुलींकडनं, की वेट कधी गेन होतं, जेव्हा तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही तर कशामध्ये होतं, चरबीमध्ये होतं. येते लक्षात. त्याच वेळेला तुमचं वजन वाढायला लागतं. कारण आपण अन्न कशासाठी खातो, सगळ्या ऑर्गन्सला व्यवस्थित सगळं ऊर्जा मिळण्यासाठी, शरीराला ताकद मिळण्यासाठी. त्याच्यासाठी विटॅमिन्सची गरज आहे आणि तेच जर नाही काम नीट झालं तर त्याचं फॅटमध्ये रूपांतर होणार. दुसरी गोष्ट मग तुमचा मूड, हार्मोन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, हार्मोन्स चेंज झाले की मूड चेंज होतो, मूड चेंज झाले की आपल्याला क्रेविंग्स होतात, अननेसेसरी क्रेविंग्स होतात, मग गोड खाण्याचे क्रेविंग्स होतात. का? कारण शरीराला भागलेलं नसतात, जे विटॅमिन्स आहेत ते मिळालेले नसतात, शरीर ते मागत असतं, पण आपण आपल्याला हवं जिभेला ते देतो शरीराला. ओके, तर हे सिस्टीम समजून घ्या, तर तुम्ही लॉंग टर्मपर्यंत याच्यावरती व्यवस्थित सेटल होऊ शकता, काम करू शकता. खूप सगळ्यांना शॉर्टकट हवा असतो, वेट लॉस पटकन सांगा, काहीतरी काहीतरी डाएट द्या की मी 8-10 दिवसात, महिन्यात मॅक्स मी नीट होईल. तुम्ही नीट होणार आहात किंवा समूळ तुम्ही त्याच्यासाठी नष्ट केला आतल्या ज्या काही गोष्टी अननेसेसरी आहेत त्या. मला माझ्या हॅबिट्स, ज्या चुकीच्या हॅबिट्स आहेत त्या बदलायला लागणार आहेत. चुकीच्या हॅबिट्समध्ये मी नेहमीच सांगते की वेळेत जेवणं, वेळेत झोपणं, याच्यावरती तुमचं बॉडीची सिस्टीम पूर्ण चालू असते. तुम्ही 5 तास 6 तासापेक्षा कमी झोप घेताय, अवेळी झोप घेताय, 100% हेअरफॉल होणारच आहे. हे सिम्पटम्स असतात. आपल्याला फक्त दिसतं, माझे केस, मग आपण ट्रीटमेंट करण्यासाठी प्रयत्न करतो,
मेडिसिन्स घेण्यासाठी प्रयत्न करतो. कशाला? आपण त्याला मुळापाशी जाऊयात ना. इवन मी जे तुम्हाला सांगते सप्लिमेंट्स, ब्लड टेस्ट करा किंवा हे ज्यांच्या टेस्ट खराब आहेत तर त्यांनी पहिलं आहाराकडे लक्ष द्या. आत्ता आल्या टेस्ट खराब, ओके, ब्लड टेस्ट परतला नाही इतक्या खराब आल्या पाहिजे, त्याची मी काळजी घेणार असं ठरवलं पाहिजे. मग काय करायचं त्याच्यासाठी, काय काळजी घ्यायची? तर रोजचे 2 फ्रुट्स तुम्ही खाल्लेच पाहिजे. ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्लेच पाहिजे. प्रोबायोटिक्स जे सायट्रिक ॲसिड ज्याच्यामध्ये असतं, दही, ताक, डोसा, जे सगळे फर्मेंटेटेड आहेत की जे आपल्या शरीराला चांगले असतात, ते तुमच्या आहारामध्ये पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालेभाज्या आणि फळभाज्या ह्या पचायला खूप पटकन पचतात आणि पटकन ॲब्झॉर्ब होतात शरीराला. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये फायबर असतं, त्याच्यामुळे ते तुमचं पोटाचं डायजेशन चांगलं करतं. तुमचं पोट रोजच्या रोज साफ होतं, मग तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास निघून जाणार आहे. त्याच्यामुळे डायजेशन सिस्टीम तुमची स्लो राहणार नाहीये. कळतंय? तर हे सगळं महत्वाचं आहे. जेव्हा कुठे तुम्ही काहीही खाल्लं तरी ते तुम्हाला अंगी लागणार आहे आणि तुमचं तब्येत वाढणार नाही, जाड होणार नाही आहात किंवा तुम्हाला विटॅमिन्सची कशाची डेफिशियन्सी येणार नाहीये. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हे सोडून फक्त म्हणाल की शॉर्टकट काही सांगा, तर त्याच्या व्यतिरिक्त शॉर्टकट काहीच नाही. तुमचं डाएट चांगलं करा, रुटीन चांगलं करा. जेवण जर जास्त खाल्लं जातंय, आपल्याकडनं कार्ब्स जास्त खाल्ले जातात. कार्ब्स म्हणजे काय? पोळी, भाकरी, भात, हे सगळे धान्य आहेत, ते जास्त खाल्ले जात आहेत. तुम्हाला एक्सरसाइजची गरज आहे. ते ऊर्जा देण्यासाठी नसतात फक्त, ते ऊर्जा देण्यापुरते पाहिजे असतील फक्त, त्याच्यापेक्षा त्याचं जर वजन वाढण्यामध्ये शिफ्ट नाही व्हावे तर तुम्हाला एक्सरसाइज केलीच पाहिजे. फास्ट वॉकिंग करा, रनिंग करा. आपल्या ॲडव्हान्स बॅचचे तुम्ही 51 सूर्यनमस्कार घाला, प्रयत्न करा, तेवढी स्टॅमिना वाढवा. हे सगळं आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवरतीच मी नेहमी बोलते की ज्या करू शकता तुम्ही, कुठूनही स्वतःला त्या करू शकता, त्या ॲप्लिकेबल आहेत. कुठेतरी जाऊ, कधी जाऊ, कुठे जाऊन काय करू, मग माझ्या शेड्यूलमध्ये बसत नाही, मला वेळ नाही, ह्या गोष्टी इथे येतच नाहीत. इथे येते फक्त तुमची इच्छाशक्ती. ओके, की तुम्ही ठरवलं आणि ते तुम्ही केलं. जर तुम्ही चांगला व्यायाम करताय तर मग कुठे कमी पडतोय आपण? चांगलं अन्न खाण्यासाठी. चांगलं अन्न पण खातोय तर ते चांगलं अन्न म्हणजे काय हे मला माहिती पाहिजे. चांगलं अन्न म्हणजे काय? मी खूप वेळा सांगितलंय, संध्याकाळच्या जेवणामध्ये एकच धान्य ठेवा. 2 धान्य संध्याकाळच्या जेवणामध्ये गरजेचे नाहीत. जे ग्रोईंग एज आहे, डेव्हलपमेंट होते शरीराची, त्यांच्यासाठी व्यवस्थित ओके आहे. जे 25 पर्यंत 20 पर्यंत जे वय आहे किंवा जे खेळाडू आहे, जे खेळतायत, तर त्यांना त्यांना तेवढं अन्न गरजेचं असतं, तेवढे कार्ब्स गरजेचे असतात. पण आपल्यासारख्या की ज्या सेटल आहेत, 35 प्लस आहे, आपल्या हालचालींवरती मर्यादा आहेत, आपण कुठल्या तरी रुटीनला बांधलेलो आहोत, तुम्हाला गरज नाही आहे 2 धान्यांची संध्याकाळी. एकतर तुम्ही परत संध्याकाळच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त लाईट आहार कसा घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही भाकरी खा, मुगाची खिचडी खा, वरण भात खा, त्याच्यासोबत तोंडी लावा, फळभाजी, पालेभाजी खाऊ शकता. हा सगळा सवयीचा भाग आहे. आपल्याकडे पूर्ण ताट भरून जेवायची पद्धत आहे. दिवसभर कुठेही काही असलं तरी संध्याकाळी सगळे एकत्र येऊन ताट भरून व्यवस्थित जेवण करतात, कारण तेव्हाच आपण सगळे एकत्र भेटतो एकमेकांना. वीकडे मध्ये तर साधारण हाच सीन असतो. हरकत नाहीये. मग तुम्ही लवकर जेवलं पाहिजे, तुम्हाला जर इतकं व्यवस्थित जेवण घ्यायचे तर. मग तुम्ही 7-7:30च्या पुढे जेवलंच नाही पाहिजे. तर तुम्ही तेवढं जेवढं काही पोर्शननी घेतलं आहे, वाढून खाणार आहात, तो तुम्हाला सगळा पचणार आहे. तुमच्या जेवणात आणि झोपेमध्ये साधारण 3-3.5 तासाचा गॅप पाहिजे. तुम्ही जर 10 वाजता डिनर करताय, ते पण एवढं ताट भरून व्यवस्थित करताय, 11-11:30ला झोपताय, तुम्ही झोपला, पचनसंस्था झोपली, डायजेशन सिस्टीम झोपली, जेवण डायजेस्ट होत नाही, मग काय राहिलं? फक्त जिभेच्या समाधानासाठी तुम्ही ते जेवण खाल्लं, दुसरं काहीही नाही, त्यातनं काहीही मिळत नाही. शेवटी जेवण कशासाठी खातोय आपण? आपल्या पोटासाठी, शरीरासाठी. आणि जर त्यालाच ते लाभलं नाही की बरोबर त्याचं वेट गेनमध्ये रूपांतर होतं. जे जेवण डायजेस्ट होत नाही त्याचं वजनात रूपांतर होतं. म्हणून खाल्लेलं अन्न पचलं पाहिजे, महत्त्वाचं आहे, पचलं पाहिजे. मग एकतर तुम्ही याच्यामध्ये काय पर्याय घेऊ शकता की तुम्ही दुपारी हेवी जेवण करा. मी खूप म्हणजे वेट लॉस सेशनला तर सेपरेट माझे सेशन्स असतात याच्यासाठीचे.
की आपल्याकडं असा ट्रेंड आहे की पार्टीज सगळ्या संध्याकाळी इव्हिनिंगला असतात. त्या कधीतरी असेल तर एन्जॉय करायला काहीच हरकत नाही. 15 दिवसातनं एक आहे. तुम्ही जर सोमवार ते शनिवार शिस्तीत रुटीनमध्ये तुम्ही पोळी भाजी भात आमटी सगळं घरचं अन्न खाताय, वेळेत झोपताय, प्रयत्न करताय, तर तुम्हाला काहीच होणार नाही. तुमचं गट तुमची चांगलीच राहणार आहे, गट हेल्थ. तर 15 दिवसातनं एकदा अशी पार्टी करायला काहीच हरकत नाही. पण तुमचं रोजचं रुटीन पण नीट नाही आहे, परत तुम्ही पार्टीज पण करताय, अजून बॉडी कोलॅप्स होणार. शेवटी करतो कशासाठी? आनंदासाठी ना. मग शरीराला पण आनंद वाटला पाहिजे. शरीराला बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याला कसंही काही नाही दिलं पाहिजे. ते पोतं आहे का? त्यात भरायचं काय? मनाला वाटेल ते, जिभेला वाटेल ते नाही ना. एकतर आपल्याला भूक का लागते? खूप सगळ्यांचं पोर्शन, खाण्याचा पोर्शन असतो तो जास्त असतो, त्याच्यामुळे वजन वाढतं. म्हणजे तुम्हाला जर 1 ते 1.5 पोळी शरीरासाठी गरजेची आहे, पण तुम्ही तुमची भूक 2 पोळीची केली आहे, तर जोपर्यंत तुम्ही 2 पोळी खात नाही तुम्हाला पोट भरल्याचं फिलिंग येणार नाही. आणि मग ते 2 पोळी संपेपर्यंत तुम्ही खात राहणार. तर याच्यावरती पण तुमच्या शरीराला गरज आहे का 2 पोळीची? त्या 2 पोळ्या खाल्ल्यानंतर ते काप्स पोटात गेल्यानंतर मी काही हालचाल करणार आहे का? त्याचं ऊर्जेत रूपांतर होणार आहे का? ते डायजेस्ट होणार आहे का? शेवटी मी हालचाल केली तर ते पचणार आहे. मी खाऊन बसूनच राहिले तर ते कसं पचेल? त्याला काहीतरी थोडीशी हालचाल पाहिजे की नाही? त्याच्यानंतर शेवटी ते खाणं कशासाठी आहे? शरीराला ऊर्जा देण्यासाठी. मग त्याचा वापर नको करायला ऊर्जेसाठी? काहीतरी हालचाल नको करायला? हा विचार आपल्याला असला पाहिजे. आणि जर तसं नाहीये तर मला माझा पोटाचा कोठा, ती अन्न नलिकेची साईज छोटी केली पाहिजे. भूक का लागते किंवा तेवढ्या पोर्शन खाईपर्यंत का पोट भरत नाही? आपण अन्न खाऊन खाऊन आपली अन्न नलिकेची साईज वाढवलेली असते. अन्न नलिका ही बलून सारखी असते. बलून मध्ये हवा भरू तसं त्याचा साईज वाढतो की नाही? तसं आपण जेवण टाकून 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 अन्न नलिकेची साईज वाढवली. आता एवढी साईज अन्न नलिकेची झाली, आता एवढं जेवण दिल्याशिवाय तिला आपल्याला पोट भरल्याचं फिलिंगच येत नाही. मग आपण काय काय सवय लावली आहे? भात भाजी पोळी आमटी एवढं सगळं आपल्याला पाहिजे. परत स्वीट पण असेल एखादं तरी चालेल. मी एवढं सगळं खाल्ल्यावरच मला आता मला कसं छान पोट भरलं असं वाटतं. तर काय करू शकतो आपण? तुम्ही दिवसा खा कितीही, हे पोर्शन तुम्ही दुपारचं खाल्लं काहीच हरकत नाही. रात्रीसाठी काय केलं पाहिजे? रोज 2 घास कमी खा. आपण आपल्या पोटाचा अन्न नलिकेची साईज श्रिंक करू शकतो, जशी वाढवली तशी. लगेच सडनली तुम्हाला होणार नाही. तुम्हाला पोटात भूक लागेल, ज्याला आपण म्हणतो कावळे ओरडतायत पोटामध्ये, असं होणार. तुम्ही लवकर जेवला 7-7:30ला तरी तसंच होणार आहे. जर तुम्हाला रोजची सवय नाही इतक्या लवकर जेवायची, तुम्ही अचानक जेवणाचा पोर्शन कमी केला तरी सेम तसंच होणार आहे. आणि मग ते 2-3 दिवस साठेल 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 आणि नाही 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 जाऊ दे, माझ्याच्यानी काय होत नाही, मी खाते. परत तुम्ही बॅकफुटवर जाणार. ते कष्ट, ते प्रयत्न, ते सगळे वाया गेले. आणि परत मेसेज काय मिळणार? माझ्याच्यानी काही होत नाही. कसे करतात लोक माहीत नाही बाबा, मला नाही होते. रॉंग मेसेज गेला. तर त्याच्या थोड्या थोड्या आयडिया मी सांगते तुम्हाला, त्या फॉलो करा. 1-2 घास रोजचे कमी खायला सुरुवात करा. थोडी छोटी 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 करत जाऊयात पोर्शन आपण खाण्याचा. परत अर्धा तासाने लवकर जेवायचा प्रयत्न करा. तुम्ही समजा 9ला 9:30ला जेवताय, रोजचा प्रयत्न करा की अर्धा तास लवकर जेवेल. 1 आठवडा स्वतःसाठी द्या ह्या सगळ्या चेंजेससाठी. आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यापासून तुम्ही प्रॉपर याच्यावरती या की मी संध्याकाळी भाकरी खाईल, छानपैकी पालेभाजी, ज्याला आपण गरगटी भाजी म्हणतो, अशी मस्तपैकी खा. मग त्याला तोंडी लावायला तुम्ही फळभाजी घ्या. पोट कशाने भरवायचं? तर ह्या पालेभाज्या फळभाज्या ह्यांनी भरायचं. आणि काब्ज म्हणून तुम्ही भाकरी खाल्ली, तुमचं वजन वाढणारच नाही. मग ऋतूनुसार तुम्ही भाकरी बदलू शकता. आता हिवाळा आहे तर तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये ज्वारी नाचणीची भाकरी खाऊ शकता, तांदळाची भाकरी खाऊ शकता. म्हणजे आपल्याला सगळे जीवनसत्व पण मिळतील. अगदीच काय वाटलं तर पापड लोणचं तोंडी लावायला घ्या. तुमच्या मानण्यावरती आहे हे समाधान. तुम्हाला भाकरी नाही खायची, भात खायचा आहे, लवकर खा, प्रमाणामध्ये खा. भातानं काय होतं की एक मोठा पोर्शनचा भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. आणि मग आपल्या शरीराला गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पोर्शनचा भात खाल्ल्यानंतर वजन वाढतं. भाताबद्दल रॉंग मेसेज आहे की वजन वाढतं. पण ते कसं वाढतं? तुम्ही एवढा पोर्शनचा खा, नाही वाढणार वजन. मी वर्षानुवर्ष खाते. मी तर कुठलाही आहार सोडलेला नाही. माझ्यासाठी कुठलाही वर्ज्य नाही. मी सगळं अन्न खाते. मुलींना ज्या वेट लॉसच्या आहेत त्यांना माहिती आहे. सगळ्या जेवढे जेवढे अन्नपदार्थ खाण्यासाठी बनवलेले आहेत त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मग ते बनवलेच कशासाठी आहेत? खाण्यासाठी बनवलेत ना.
एन्जॉय केलेच पाहिजे, आस्वाद घेतलाच पाहिजे, पण कधी आणि कसा, प्रमाणात, वेळेमध्ये, तर तो अंगी लागणार आहे, मनाला पण आनंद मिळणार आहे आणि साईड इफेक्ट पण नाही होणार आहे. हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आपलं भौगोलिक वातावरण कसं आहे, ऋतू कसा आहे, त्याच्यानुसार आपण स्वतःला थोडंसं डाएटमध्ये बदल करता आला पाहिजे. आता ते कोकणी लोक बघा, समुद्र किनाऱ्यावरती राहणारे लोक बघा, ते तर तिन्ही वेळेला भात खातात. मग ते का बरं जाड होत नाहीत? तिथली भौगोलिक परिस्थिती, वातावरण तसं आहे. मग आपल्या इथलं पण जसं भौगोलिक वातावरण आहे तसं आपण खाल्लं पाहिजे ना. आपल्या भौगोलिक वातावरणामध्ये पिझ्झा बर्गर बसतच नाही. ऑलरेडी आपण उष्णकटिबंधामध्ये राहतो, ऑलरेडी आपली डायजेशन सिस्टीम हेवी असते, त्याच्यामध्ये आपण जड अन्न पचवायला आपल्याला शरीराला जास्त ऊर्जा लागते. हे पदार्थ त्यांच्याकडे इझिली का होतात? तिकडे थंड प्रदेश आहे, त्यांना सतत भूक लागते, त्यांना सतत शरीराला ऊर्जा द्यायची असते. मग ते डेली मीठ खाऊ शकतात, डेली नॉनव्हेज खाऊ शकतात, हे बेकरी प्रोडक्ट्स खाऊ शकतात, कारण त्यांना तिकडे शरीराची ती गरज आहे. मग हे पदार्थ आपल्यासाठी काय असले पाहिजेत? पार्टी फूड असलं पाहिजे. मग पार्टी फूड हे फक्त पार्टीलाच, ते आपण डेली रुटीनमध्ये घेऊच कसं शकतो? आणि डेली रुटीनमध्ये घेतलं तर त्याचा साईड इफेक्ट फिक्सच आहे. साईड इफेक्ट हा लगेच दृश्य स्वरूपात नसतो. तर पहिला तो डायजेशन सिस्टीम खराब करतो, स्लो करतो डायजेशनला. डायजेशन सिस्टीम स्लो झाली की तुमचा मेटाबॉलिझम डाऊन होतो. मेटाबॉलिझम डाऊन झालं की तुम्ही वजन वाढणारच आहे तुमचं. पचनसंस्थाच तुमची नीट नाही चालत आहे. फक्त वजन वाढून भागत नाही, डेफिशियन्सीज यायला सुरू होतात सगळ्या विटॅमिन्सच्या, न्यूट्रिशन्सच्या. पचतच नाही ना खाल्लेलं. आणि असंच अजून खूप काळ राहिलं, त्याच्यासोबत जर आपण हालचाल नाही केली, व्यायाम नाही दिला, मग तर कॉन्स्टिपेशन वगैरे सगळं ते पण सुरू होतं. पोट साफ नीट होत नाही, कारण आपण फायबर देत नाही. हे सगळी सिस्टीम समूळ समजून घ्या. मी पुष्कळ वेळा सांगत असते, शॉर्टकटमध्ये जाऊन स्वतःच्या शरीरावरती प्रयोग करायला, ते आपलं स्वतःचं शरीर आहे, आपण करूच कसं शकतो? त्याच्यावरती प्रेम असलं पाहिजे आपलं. ते माझं शरीर आहे, मरेपर्यंत हे माझ्यासोबत असणार आहे म्हटल्यावरती मी त्याला किती जपलं पाहिजे, मी किती चूजी असलं पाहिजे. लग्न समारंभ, पार्टीज, बर्थडे किंवा कुठं आउटिंगला गेलाय, छानपैकी फिरायला गेलाय, त्यावेळेला मस्त धम्माल करायची, मजा करायची, सगळं काय असेल ते जेवण करायचं तिकडचं, फास्ट फूड, जे काय असेल ते मजा करा, एन्जॉय करा. पण त्याच्यानंतर तुमच्या बॅक ऑफ माइंड हा थॉट पाहिजे की मी माझ्या घरात आले की मी माझ्या शिस्तीत माझ्या रुटीनमध्ये येणार. मग मी पोळी भाजी भात आमटी जे काय माझं इथलं पौष्टिक जेवण आहे तेच खाणार. माझी रोजची 2 फळं पोटात जाण्यासाठी मी प्रयत्न करणार. मला पालेभाजी आठवड्यातनं 3 वेळा तरी मी पोटात घालणारच आहे. मोड आलेले कडधान्य, जे स्प्राउट्स आपण ज्याला म्हणतो, ते मी त्याची उसळ करून खाणारच आहे. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. तर तुम्ही तिकडे जाऊन काही एन्जॉय केला तरी काही फरक पडत नाही. वजन हे एका दिवसात वाढत नाही, डायजेशन सिस्टीम ही एका मीलनी खराब होत नाही, तुम्ही सतत हे केल्यावरती खराब होते. हे अचानकचं काहीच नसतं. त्यामुळे सुरुवात करताना जसं मी तुम्हाला सांगितलं, वेळांमध्ये बदल करा, झोपेच्या शेड्यूलमध्ये बदल करा. जर तुमचं स्वतःवरती प्रेम आहे, स्वतःच्या शरीरावरती प्रेम आहे, तुमचं शरीर तुम्हाला मरेपर्यंत हेल्दीच पाहिजे, मला कुठलेही आजार नको आहेत, मला कसलंही काही चिटकायला नको कुठले आजार आहेत त्याच्यामुळेचे लिमिटेशन्स. डायबिटीस झाला, किती लिमिटेशन्स येतात खाण्यावरती, कॅलरीज, कोलेस्ट्रॉल वाढलं, बीपी किंवा बाकीचे ब्लॉकेजेसच्या भीतीने, खाण्यावरती नियंत्रण परत. मग कशाला ती वेळ येऊ द्यायची? मी आत्ताच मस्त छान हेल्दी राहील, मला हे काही नको आहे. हार्मोन्सचे इतके सगळे इश्यूज आहेत मुलींना. वेळेत झोपा, तुमचे हार्मोन्स नॉर्मलवर येतील. प्रयत्न करा, वेळेत झोप नाही येते, शेड्यूल तसं तुमचं नाही आहे, तर त्या शेड्यूलवरती काम करा. आपल्याच हातात आहे आपलं सगळं. जे शरीर तुमचं आत्ता तुमच्यापाशी आहे हे तुम्ही घडवलेलं आहे, हे तुम्हीच बनवलेलं आहे, तुमचं डिझाईन आहे ते रिफ्लेक्शन. मग बघा तुम्ही कसं शरीराला वेळ दिलाय आणि कसं घडवलंय, तुमचं शरीरावरती किती प्रेम आहे. शरीरावरती प्रेम म्हणजे छान नटणं, उरडणं, सुंदर दिसणं, स्किन छान करणं नाही. आपण त्या एजमध्ये नाही. हे सगळं टीन एजमध्ये अट्रॅक्शनचं किंवा त्या एजमध्ये ठीक आहे असे विचार असणं, पण त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर 20 वर्षाचं 25 वर्षाचं झाल्यानंतर तुमच्याकडे ते विचार असलेच पाहिजेत. आजकाल तर खूप अवेअर आहेत. आत्ता तर मी म्हणेल ह्या जनरेशनला तर माझ्या मुलावरून सांगते, किती अवेअर आहेत ते फिटनेससाठी, खूप जास्त अवेअर आहे. माझा मुलगा 3-3, 4-4 महिने साखर खायला नाही म्हणतो. त्यांनी काहीतरी आर्टिकल वाचलंय, खूप जास्त सगळे ते वाचलंय की साखर किती वाईट आहे.
माझा प्रयत्न काय की नाही असं नको करू, कधीतरी खाल्लं पाहिजे. सगळं जेवढे अन्न पदार्थ खाण्यासाठी बनवले आहेत ते खाल्ले पाहिजे. मी त्याला मोल्ड करण्याचा प्रयत्न करते, कारण एज असं आहे की काही सर्वांगीण विकास झालेलाच नसतो. विचारांचा कुठून होईल, नॉलेजचा कुठून होईल. आपण प्रयत्न करायचा, पण सजगता दिसते त्याच्यातनं, अवेअरनेस दिसते. हा दृष्टिकोन अर्थात मी अशीच 24 तास हेच बोलत असते त्यामुळं होणारच आहे. त्याच्यामुळे घरातली स्त्री खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय विचार देता घरामध्ये, काय करता, ॲक्च्युअलमध्ये घरात काय सामान आणता, काय खाऊ पिऊ घालताय, याच्यावरती अख्ख्या कुटुंबाची हेल्थ डिपेंड आहे. मी हे खूप वेळा सांगितलंय. तुम्ही घरात फ्रूट घेऊन आला तर सगळ्यांपर्यंत फ्रूट पोचणार आहेत, त्यांना खाण्याची गोडी लागणार आहे. तुम्ही फ्रूट कट करा, 4 फोडी करा, मांडा डायनिंगवरती, एक तुम्ही खा. रोज तुम्ही हा सीन करा, तेव्हा त्यांना गोडी लागेल. पालेभाजी करा, कंपल्सरी करा. मुलं आहेत लहान, त्यांना सांगा विकेंडला तुला मस्तपैकी काहीतरी छान बनवून देईल, पण त्यासाठी मंडे टू सॅटर्डे फ्रायडे तू व्यवस्थित छानपैकी खा. डील करा त्यांच्याशी, जर त्यांचं एज नाही अंडरस्टँडिंगचं. पण हा सवयीचा भाग आहे. त्याचे टेस्ट बड डेव्हलप झाले पाहिजे, त्यांना त्या चवी माहिती झाल्या पाहिजेत, त्या चवीची गोडी लागली पाहिजे. ती कधी लागेल? खाऊन खाऊन लागते. आपल्या लहानपणी आपण जे अन्नपदार्थ खाल्ले, जे सवयीचे झालेत, तेच आत्ता आपल्या पाण्यामध्ये आहेत. तेच आपण खातोय, कारण त्याची गोडी लागली. आपल्या आईवडिलांनी त्याची गोडी आपल्याला लावून दिली. फार ऑप्शन्स दिले नाहीत आपल्याला. आपण करतोय का सेम ते? जर नाही करत आहे तर आपण आपल्या रोलमध्ये कमी पडतोय. लक्षात घ्या. अवेअरनेस म्हणजे हा अवेअरनेस आहे. असे शॉर्टकटमध्ये वेट लॉसचं टिप्स सांगा, वजन कमी करायचे. खूप सगळ्या मुली म्हणतात किंवा असे मेसेज असतात, आत्ता लग्न आहे, मला छान स्लिम ट्रिम दिसायचंय, मला लेहंगा घालायचा आहे, अजून काय करायचंय. पटकन क्विक सांगा. त्याची तयारी 3 महिने कमीत कमी केली पाहिजे तुम्ही. नाहीतर परत तुम्ही तुमच्या शरीरावरती प्रयोग करताय. क्रॅश डाएटने काय होतं? सगळे विटॅमिन्सची डेफिशियन्सी येते, न्यूट्रिशनची डेफिशियन्सी येते. कारण क्रॅश डाएट म्हणजे अन्न पूर्ण कमी करणं. अन्न कमी केलं की तुमचं आधीचं शरीरात फुलफिल असेल तर तुम्ही कमी करा थोडंफार अप टू पिरियडमध्ये. पण आधीच आधी फुलफिल आहे का हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या शरीरात सगळे विटॅमिन्स नीटनेटके आहेत का? डेफिशियन्सी येणार, मग हेअर फॉल होणार 100%. आता वेट लॉस आहे, मुलींना माहिती आहे. मी टेस्ट का कंपल्सरी केले आहेत, ब्लड टेस्ट का कंपल्सरी आहेत? आधी तुमचे कमी असलेले शरीरातले विटॅमिन्स आपल्याला फुलफिल करायचे. तेव्हा कुठे जाऊन 21 दिवस मी त्यांच्यावरती डाएटनी बाकीच्या गोष्टी करते, डाएटने काम करतो आपण. तरीही मी त्यांना काय सूचना देते किंवा काय सुचवते की आपण जे डाएट घेतो आहोत हे फक्त 21 दिवसांसाठी आहे. एकच वेळचं जेवण आम्ही कमी करतो, तरी सुद्धा माझी सूचना असते की हे 21 दिवसांचं आहे. वेट लॉस संपला की परत तुम्ही आत्ता जसं जेवण करताय 3 वेळचं व्यवस्थित तसं जेवण करायचं आहे. गोड, ऑइली सगळं आहारात ठेवायचं, सगळं खात राहायचं, काहीही वर्ज्य करायचं नाही, फक्त वेळेत खा. जे जे अन्न खाऊ, अगदी शेंगदाण्याचा दाणा जरी खाल्ला तरी तुम्हाला पचला पाहिजे, तुम्हाला अंगी लागला पाहिजे, एवढंच ध्येय ठेवायचं. मग काही खाल्ल्याने काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. अगदी 50+ तुमचा अगदीच मेटाबॉलिझम डाऊन होतो, तुमचे खूप सगळे साईड इफेक्ट एजनुसारचे जे काही यायला लागतात, तेव्हा थोडंफार तुम्ही चेंजेस करू शकता, तुम्हाला जर तशी लक्षणं दिसत आहेत तर. अदरवाईज काहीच गरज नाही. किंवा खूप सगळे असतात की ते स्किन खूपच यंग दिसली पाहिजे किंवा काय म्हणून शुगर सोडतात. ठीक आहे, सेलिब्रिटीज वगैरे असतात त्यांच्यासाठी ते फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या सामान्यांसाठी आपण मिडलला ह्या गोष्टी पकडू शकतो. अगदी हे टोकही नको, हे टोकही नको. किंवा कॅन्सरची ज्यांना हिस्ट्री आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये, तर त्यांनी तुम्ही हे केलं पाहिजे, 16 आवरचं इंटिमेट फास्टिंग तुमच्या रुटीनमध्ये ठेवलं पाहिजे, कंपल्सरी ठेवलं पाहिजे. साखर कमी केली पाहिजे. साखर का कमी करायची? साखर ही कॅन्सरच्या क्लॉट्सला ॲक्टिवेट करते. कॅन्सरचं जेवण काय आहे? साखर आहे. म्हणून साखर शक्यतो ज्यांच्याकडे हेरिडिटरीने हे आहेत आजार, आजी, आत्या, मामा असं कोणाला झालेलं आहे घरामध्ये, तर ते खूप जास्त यासाठी काळजी घेतात किंवा होऊ नये. कारण आपल्या जेवणातनं ऑलरेडी साखर खूप जाते, नॅचरल वेने खूप साखर जाते, फळांमधून खूप जाते. आणि त्या प्रमाणात जर तुमचं बाकीचं रुटीन नसेल, हालचाल नसेल, मेंटली तुम्ही हेल्दी नसाल, सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर होण्याचं कारण मेंटली हेल्दी नसतं, तेव्हाच हे साईड इफेक्ट येतात. म्हणून साखर कमी खायची असते.
समजा तुम्ही कधीतरीच खाताय, बाकीच्या गोष्टी बॅलन्स करतायत, तर त्याचा पण एन्जॉय करता आला पाहिजे तुम्हाला. इंटिमेट फास्टिंग कशासाठी सांगते, जेव्हा तुमचं 16 तासाचं पोट रिकामं राहतं तेव्हा जे बॅड बॅक्टेरियाज असतात, बॅड कॅलरीज असतात, त्या सगळ्या शरीर आतमधून एकमेकांना खायला सुरुवात करतं. जेवण न मिळाल्यामुळे पूर्ण सगळं खराब जे काय आहे ते सगळं निघून जातं. म्हणून इंटिमेट फास्टिंग किंवा 16 आवरचं फास्टिंग खूप महत्त्वाचं आहे. संध्याकाळी तुम्ही 6ला जेवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टला बसा, 6-7 पर्यंत जेवला, मस्तपैकी होऊन जातं मॅनेज. आपल्याकडे तशा उपवासांचं नियोजन त्याचसाठी केलेलं आहे. कोणालाच त्या उपवासाचं महत्त्व माहीत नाहीये, पण ते उपवास का तसे ठरवले जातात, तुमच्याच हेल्थसाठी आहेत. एकादशी नॅचरली इंटिमेट फास्टिंग होतं. एकादशी रात्री सोडली जात नाही. दुपारी जेवायचं, संध्याकाळी 6 वाजता थोडंसं काहीतरी खायचं, त्याच्यानंतर सकाळीच नाश्त्याच्या वेळेला तुम्ही उपवास सोडा व्यवस्थित. झालं तुमचं इंटिमेट फास्टिंग प्रॉपर. 15 दिवसाला जर तुम्ही 16 आवरचा हे केला, तुम्ही एकतर वजन पण वाढणार नाही, बाकीचे आजार पण होणार नाहीत तुम्हाला, आणि तुमचं गट हेल्थ जी मी म्हणते ती किती चांगली राहील बघा. प्रयत्न करा, कारण एकादशी करणं सोपं नाहीये. एकादशी तशी नाही करायची जी म्हणीप्रमाणे आहे, एकादशी दुप्पट खाशी, अजिबात नाही, हे चुकीचं आहे. एकादशी ही तुमचा मेटाबॉलिझम चांगला करण्यासाठी आहे. आपण काय करतो, एकादशीला असे अनेक पदार्थ, उपवासाचे पदार्थांची फिस्ट करून टाकतो, मस्तपैकी सगळी पार्टी. हे तुम्ही दुपारी खा, ठरवा संध्याकाळी 4-5 नंतरनं मी अजिबात खरा उपवास करेल, हलकं खाईल, फ्रूट खाईल, राजगिरा खाईल, लाडू राजगिऱ्याचा खा, जे पदार्थ उपवासासाठीचे आहेत. खिचडी ही फक्त मॉर्निंगला खा, संध्याकाळी खिचडी खाऊन उपयोगाची नाही, अजिबात चांगली नाही. 48 तास लागतात खिचडीला पचायला. दुपारी आणि सकाळी तुम्ही आनंदात मस्तपैकी एन्जॉय करत खिचडी खा, दिवसभर पचू द्यात तिला. ती पचल्याशिवाय दुसऱ्या अन्नाला हात लावायचा नाही. आपण विचारच करत नाही, आपण पोटाचा कॉलच घेत नाही. भुकेची वेळ, जेवणाची वेळ झाली, बसा जेवायला. अरे माझं ते पचलंय का, मला भुकेची जाणीव होतीये का. खिचडी खाल्ल्यानंतर तुम्हाला शक्यच नाही 2-3 तासांनी लगेच भूक लागणं, शक्यच नाहीये. त्यासाठीच खिचडीचं नियोजन आहे. पूर्वीची लोक काय करायचे, सकाळी नेहारीला एकदाच खिचडी खायचे आणि कामावर निघून जायचे. मग दिवसभर छानपैकी ती खिचडी त्यांना ऊर्जा पण द्यायची. जे कष्टाचं काम असायचं पूर्वीच्या काळी, आपण तर आता काही करत नाही कष्टाचं काम. आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी कामवाल्या मेड्स आहेत, कष्टाच्या कामासाठी कसं पचणार. पूर्वीचे लोक हे काही नव्हतेच, कुठलेच काही फॅसिलिटीज नव्हत्या. साधं जायचंय कुठेतरी चालत पायानं जावं लागत होतं. मग त्यासाठी ऊर्जा राहावी शरीरामध्ये, कष्टाचं काम करता यावं, म्हणून ते नियोजन होतं. आपण चवीला आवडते, खायला आवडते, आपण जोक्स फॉरवर्ड करतो, एकाचा उपवास अख्खी फॅमिली खिचडी खाते, हरकत नाही, एन्जॉय करा. सकाळी नाश्त्याला खा, पण मग दुपारचं मील, संध्याकाळचं मील भूक लागल्यानंतरच खायचं, नाहीतर खायचंच नाही. तिला पचू द्या ना, अंगी लागू द्यात ना तिला छानपैकी, जर खाऊन खाल्ली तर. हा विचार असला पाहिजे, ही सजगता, तर तुम्ही खरे एज्युकेटेड. कळतंय. फक्त मन मानेल तसं, हे वाटलं खावंसं, ते वाटलं पोतय, ते अन्ननलिका म्हणजे पोतय आणि त्याच्यात भरा, काय वाटतंय ते भरा. हे काय चालतं आपलं, जिभेची इच्छा, त्रास कोणाला, पोटाला आणि शरीराला. जीभ फक्त, तिला टेम्पटेशन येत असतं, पण त्याचं सगळं साईड इफेक्ट कुणाला देतोय, शरीराला देतोय. मग खाऊन खायचंय तर कमी पोर्शन मध्ये खायचं, सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. सगळ्या, एकच एक एवढं मोठं खाऊन कोलॅप्स नाही करायची डायजेस्टिव्ह सिस्टीम. थोड्या पोर्शन मध्ये खा, तुम्हाला जर खायचंच आहे तर 2 घास कमी खा, काय फरक पडतोय. तेवढं नियंत्रण असलं पाहिजे आपलं स्वतःवरती. अगेन, तेवढं तुमचं नियंत्रण असण्यासाठी तुमची मेंटल हेल्थ चांगली पाहिजे. सारासार विचार करता आला पाहिजे, रॉंग राईट सिलेक्ट करता आलं पाहिजे, म्हणून मेंटल हेल्थ गरजेची आहे. कळतंय. चला, खूपच वेळ बोलले मी, 1.5 तास झालं बोलते. कोणाला काय बोलायचंय, सांगायचंय, चला रिव्ह्यू द्या, फीडबॅक द्या ह्या महिन्याचा. कसं वाटलं तुम्हाला. वैशाली. छान वाटलं. ऍडव्हान्स. बोला. रुटीन सेट झालेत एका महिन्यामध्ये. छान, तुमची पण सिन्सिअरिटी आहे. थोडं कधी मिस होतं मुलांमुळे, शाळेची गडबड असेल तर, पण रुटीन सेट झाले आणि 51 सूर्यनमस्कार नॉनस्टॉप आता होतात आहेत. मस्त,
खूप छान. तेवढं केलं तरी तुम्हालाच फरक जाणवला असणार. आणि स्किनमध्ये पण खूप फरक पडलाय माझ्या. म्हणजे स्किन आहे चांगलीच आहे. पण जे बाहेर वगैरे फिरणं जास्त होतं ना मुलांसाठी, जास्त काळवंडणे वगैरे, मग थोडंसं नाही का मसाज वगैरे करून किंवा फेस योगा करून खूप फरक पडलाय आता. येस, थँक यू सो मच. फेस योगाचा पण फीडबॅक दिला तुम्ही. ओके, चला अजून कोणाला काय? बोला, चला पटपट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय, मेंटल हेल्थसाठी सगळ्यात चांगलं लक्षण, हेल्दी लक्षण काय आहे? व्यक्त होणं. जिथं गरज आहे, जिथं वाटतंय, मन झाली, इच्छा झाली, बोलून टाकणं, व्यक्त होणं. कळालं? तितकं मन मोकळं असलं पाहिजे आपलं. झऱ्यासारखं वाहतं. किडे कशात होतात, जंतू कशात होतात? पॉन्डमध्ये होतात. पॉन्ड म्हणजे काय? तळं. माहिती आहे ना? साचलेल्या पाण्यामध्ये. आपलं मन साचलेल्या पाण्यासारखं ठेवायचं नाही. वाहतं पाहिजे. फ्लोमध्ये जाता आलं पाहिजे. इथे आहे मी शरीराने, माझं मन पण इथेच. इथे 100% मी मस्तपैकी इन्व्हॉल्व होणार, बोलणार, गप्पा गोष्टी करणार. इथून शिफ्ट झाले, इथून मी किचनमध्ये गेले, 100% मी किचनमध्ये, कारण माझं शरीर किचनमध्ये. कळालं? जिथे शरीर तिथे मन, एवढंच लक्षात ठेवायचं. अदरवाईज आपण काय करतो, फिजिकली इथे असतो, मनाने तिसरीकडं, दुसऱ्या गावी, दुसऱ्या देशात, अजून कुठे पोचतो, दुसऱ्या विचारांमध्ये. धड इथेही 100% देऊ शकत नाही मग, आणि त्या विचारांनी जिथं जायचंय तिथे पण पोचत नाही तुम्ही शरीराने. नॅचरली नाहीच जाणार आहे, फक्त मन पोचलंय. कायम कायम म्हणजे मी डे 1ला जेव्हा आपलं इंट्रोडक्टरी सेशन असतं त्यावेळेला पण काय सांगत असते, जिथे शरीर तिथे मन, एवढंच एक तंत्र लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी आत्मसात करायचा प्रयत्न करा. मनावरती नियंत्रण आहे, जिथे शरीर तिथे मन म्हणजे. कळते? इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रत्येक गोष्ट 100% करण्याची आपली क्षमता आपण वाढवतो, की नाही इथे तुमच्या गोष्टी त्या चांगल्या होणारच आहेत जर तुम्ही इतके इन्व्हॉल्व आहात तुमच्या त्या जिथे तुम्ही आत्ता आहात प्रॅक्टिकलमध्ये. आपण मोस्टली फ्युचरमध्ये तरी जातो किंवा पास्टमध्ये जातो. आपल्या मनाला आपल्याला करंट सिच्युएशनमध्ये फक्त सेट करायचा प्रयत्न करायचा. चला माझं परत सुरू होतंय, थांबूयात आपण. ओके, चला अच्छा, हॅपी विकेंड. मंडेला नवीन महिन्याच्या नवीन बॅचमध्ये भेटूयात. बाय.